मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना माननीय सगळ्या आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी आहेत त्यांना जी अर्पित केली होती त्या योजनेद्वारे या रत्नागिरी जिल्ह्यात 2,74,346 महिला भगिनींची जी नोंदणी झाली होती त्याच्यापैकी 1,98,000 महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहेत. 76,000 आधार कार्ड ही लिंक नसल्यामुळे थोडी तांत्रिक अडचण होती, ती देखील येत्या 1-2 दिवसामध्ये निघून जाईल आणि 82 कोटी रुपये संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2,74,346 महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा होतील. सांगण्याचा हेतू हाच आहे की स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असताना महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं, महायुतीच्या सरकारनं जी महिला भगिनींना कमिटमेंट केली होती की आम्ही 2 महिन्याचे पैसे ते खात्यामध्ये वर्ग करू, त्याच्यामध्ये आम्हाला यश येत आहे. 19 तारखेला रक्षाबंधन आहे, त्याच्या अगोदर खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा जो घेतला तो 4,144 ज्येष्ठ व्यक्तींना वयश्री योजनेचा देखील फायदा होणार आहे. 1.5 कोटी रुपयाचं वितरण आपण त्या निमित्तानं करतोय. हे बालिश झाले ते म्हणजे 7वी-8वीतली मुलं जसं एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतात, बरोबर आहे. माझ्या दप्तरचा कलर पिवळा आहे, मग तुझा हिरवा का, तुझा हिरवा आहे तर माझा लाल का, त्यातलं आहे. लोकांना सगळं कळलेलं आहे. माझ्या मोबाईलमध्ये जर तुम्ही आता तुमच्याकडे मोबाईल देतो आणि सकाळपासून महिला भगिनींचे आलेले जर तुम्ही मेसेज बघितले तर मला धन्यवाद दिलेले नाही, सरकारला धन्यवाद दिलेले आहेत आणि अशा पद्धतीचे मेसेज आहेत की आमचा आशीर्वाद तुम्हालाच आहे. त्याच्यामुळं ह्यांनी कितीही असले चाळे केले तरी काही मला फरक पडत नाही, सरकारला फरक पडत नाही. पण अशा पद्धतीचा घाण्याच्या पद्धतीनं अपप्रचार करणं चुकीचं आहे. तर मध्ये कोणीतरी सांगितलं हे 1,500 देत आहेत, आम्ही 3,000 देऊ. पहिल्यांदा 1,500 आम्ही दिले तेव्हा तिजोरी खाली होणार होती, आता 3,000 दिल्यानंतर यांची तिजोरी भरणार आहे. सगळं लोकांना कळतंय. विकासावर राजकारण झालं पाहिजे. खोटं बोलायचं म्हणजे किती खोटं बोलायचं. संघातली याचं हे उदाहरण आहे. पंचरंगी व्हावी, षष्टरंगी व्हावी, सप्तरंगी व्हावी, अष्टरंगी व्हावी, जेवढे रंग आहेत तेवढी रंग काय ते दाखवावेत सगळ्यांनी. तर कदाचित मुंबईवर सुद्धा उमेदवार या ठिकाणी येऊ शकतो. येऊ दे ना, लोकशाही आहे. फक्त अमेरिकेतनं येणार नाही याची दक्षता घ्या. त्याचं नागरिकत्व इकडे द्यावं लागेल पहिलं रत्नागिरी. आता 15-20 दिवसात बायडन पण येणार असतील. माझा रत्नागिरीकरांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या आशीर्वादानं मी 4 निवडणुका जिंकलेलो आहे आणि मोठमोठ्या फरकानं जिंकलेलो आहे. त्याच्यामुळं कोणतरी खड्ड्यामध्ये झाडं लावायला आलं म्हणजे माझं अस्तित्व संपलं असं जर कोण समजत असतील तर त्यांचा गैरसमज आहे. जनता माझ्यासोबत आहे, मतदार माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की आता तुम्ही म्हटलं की रत्नागिरीत उमेदवार सापडत नाही म्हणून मुंबईत नाही येणार. मुंबईतनं कशाला, अमेरिकेतनं जाणार ना. त्याच्यापेक्षा फक्त त्यांचं नागरिकत्व घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की लोकशाहीची ही निवडणूक आहे. त्या लोकशाहीमध्ये कोणालाही कोणाच्या विरोधामध्ये लढण्याचा अधिकार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.